शाळांनो, मुलांना शिक्षा कराल तर खबरदार, अन्यथा तुमचीच घेतली जाईल शाळा, असा इशाराच महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना दिला आहे. यापुढे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या शिक्षा दिल्या तर शाळेचा परवाना सुद्धा रद्द होऊ शकतो, असा इशारा महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना दिला आहे. सरकारने नवे विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शक नियम जाहीर केलेत. या नियमांनुसार कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना मारहाण करणे, उठाबशा काढायला लावणे, त्यांचे केस ओढणे, विद्यार्थ्यांना उन्हात उभे करणे, शिक्षेच्या नावाखाली त्यांना पाणी किंवा अन्न नाकारणे, त्यांचा मानसिक किंवा शारीरिक छळ करणे, भेदभाव किंवा अपमान या सर्वांवर सक्त मनाई असणार आहे. विद्यार्थ्यांशी नेहमी आदराने आणि सौम्य भाषेतच संवाद साधावा, अशा स्पष्ट सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करणे, त्यांना सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पौष्टिक अन्न, स्वच्छ पाणी आणि वेळेवर वैद्यकीय मदत करणे, यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. पण सरकारने असा नियम मध्येच का काढला, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. याला कारणीभूत ठरलीये ती वसईची एक शाळा, ज्या शाळेमध्ये उशिरा येण्याची एक चूक एका 6वीच्या चिमुकलीसाठी शेवटची ठरली. शाळेत उशिरा आल्याची शिक्षा म्हणून त्या चिमुकलीला 100 उठाबशा काढायची शिक्षा देण्यात आली आणि या शिक्षेनंतर काही वेळातच त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षा न देण्याचा हा कठोर निर्णय सरकारद्वारे घेण्यात आला आहे. समजलं? लक्षात असू द्या.